या व्हिडिओमधील सर्व एआय जनरेटेड इमेजेस फक्त एज्युकेशनल पर्पज साठी वापरलेले आहेत. जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. मित्रांनो, आज आपण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल महत्वाचे पॉइंट्स डिस्कस करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म 23 एप्रिल 1873 रोजी कर्नाटकातील जामखंडी या ठिकाणी झालेला आहे. त्यांचं मूळ गाव गोव्यामधील पेडणे असं आहे. त्यांचं जन्म नाव तुकाराम. पालक वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते, म्हणून त्यांचं नाव विठ्ठल असं ठेवण्यात आलेलं आहे. 1882 मध्ये रुक्मिणी यांच्याशी त्यांचा बालविवाह झाला. शिक्षण व प्रारंभिक जीवन. जामखंडी संस्थानामध्ये मोफत शिक्षण घेतले. इयत्ता दुसरीत प्रथम क्रमांक मिळाल्याने मॅट्रिक पर्यंत शिष्यवृत्ती मिळाली. 1891 मॅट्रिक उत्तीर्ण. 1892 मध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती आणि पशुवैद्य बनवण्याच्या दबावामुळे त्यांना शिक्षक पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्र्यंबकराव खडेराव यांच्या मदतीने नोकरी मिळाली. 1893 मध्ये फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे प्रवेश मिळवला आणि त्या टाइम मध्ये प्राचार्य कोण होते? गोपाळ गणेश आगरकर होते. गंगाराम मस्के यांच्या मदतीने 10 रुपयाची शिष्यवृत्ती मिळाली. 1895 BA इतिहास व कायदा यामध्ये प्रवेश मिळवला आणि सयाजीराव गायकवाड यांच्याकडून 25 रुपयाची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. विचार व प्रेरणा. 1895 मध्ये डॉक्टर सुथरलँड यांच्या व्याख्यानाचा प्रभाव आणि उदारमतवादी धर्माकडे झुकाव. 1898 मध्ये प्रार्थना समाजामध्ये प्रवेश घेतला सातारा या ठिकाणी. 1899 मुंबई येथे LLB साठी गेले. डॉक्टर भंडारकर यांच्या मदतीने इंग्लंडला गेले. 1901 मध्ये अमेरिकेत तुलनात्मक धर्माचा अभ्यास केला. इंग्लंडमध्ये पाली व बौद्ध धर्माचा अभ्यास केला. महत्वाचं आहे आता PYQ साठी. हिंदू सोशल रिफॉर्म इन इंडिया हा निबंध मँचेस्टर येथे सादर केलेला आहे. कोणी सादर केलेला आहे? विठ्ठल रामजी शिंदे यांनी सादर केलेला आहे. धार्मिक व सामाजिक कार्य. 1903 मध्ये प्रार्थना समाजाचे प्रचारक म्हणून नियुक्त झाले आणि बेळगाव पासून भारत भ्रमण सुरू केले. नेक्स्ट लाईन इम्पॉर्टंट आहे. 1903 मध्ये एम्स्टरडॅम येथे वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन मध्ये लिबरल रिलिजन इन इंडिया सादर केला. 1904 मध्ये ऑल इंडिया थेसिस कॉन्फरन्सचे सचिव झाले आणि सुबोध पत्रिकांमध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. 1905 मध्ये त्यांनी यंग थेसिस्ट युनियनची स्थापना केली. ब्राह्मो पोस्टल मिशनची स्थापना केली. भिंगार अहमदनगर येथे हरिजन सेवेसाठी शपथ घेतली. बहीण जनक्का शिंदे यांच्या सहकार्याने. त्याचबरोबर रुपी फंड, राईस फंड आणि क्लॉथ फंड याची सुरुवात केलेली आहे. पुण्यात अस्पृश्य मुलांसाठी रात्रशाळा सुरू केलेली आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. डायरेक्टली आपल्याला PYQ मध्ये ऑलरेडी विचारलेल्या आहेत. ठीक आहे, आणि पुढे पण विचारण्याचे चान्सेस आहेत. ओके. डिप्रेस क्लास मिशन 1906 सगळ्यात महत्वाचं PYQ साठी. 1906 मुंबई येथे डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली. उद्दिष्ट काय होतं? तर शिक्षणाचा प्रसार, सामाजिक प्रश्न सोडवणे, अस्पृश्यांसाठी वसतिगृह, रोजगार उपलब्ध करणे. केंद्र कोणतं आहे त्यांचं? मंगळूर, इंदूर, भावनी. उपक्रम शिवणकाम, पुस्तक बांधणी, दोरकाम प्रतिशिक्षक. आता नेतृत्व कोणी केलं होतं? अध्यक्ष जस्टिस चंदावरकर, सदस्य जनक्का शिंदे आणि अब्दुल कादिर. ओके, अब्दुल कादिर. ठीक आहे. आपल्याला मेन्स मध्ये पण डायरेक्टली विचारलं जाऊ शकता राज्यसेवेमध्ये की एक्सप्लेन द डिप्रेस क्लास मिशन असं येऊ शकतं. त्या तुम्ही हे पॉइंट्स पुट करू शकता त्यामध्ये. आता इतर उपक्रम बघा, एक एक लाईन महत्वाची आहे. डायरेक्टली तुम्हाला ना प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1906 एलिफन्स्टन रोड मुंबई येथे पहिली शाळा त्यांनी सुरू केली. 1907 मध्ये त्यांनी सोमवंशी मित्र समाज स्थापना केला. दयाराम गिंडुमल यांच्याकडून सेवा सदनसाठी आर्थिक मदत घेतली. 1910 मध्ये त्यांनी, आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, 1910 मध्ये जेजुरी येथे मुरळी प्रतिबंधक सभा याची स्थापना केली. त्याचबरोबर 1910 मध्ये उपासना साप्ताहिक पण सुरू केलेला आहे. 1912 मध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये सामूहिक जेवण दिलं. कोणाला? ब्राह्मण आणि अस्पृश्यांना. 1912 मध्येच त्यांनी अस्पृश्यता निवारण परिषद सुरू केलेली आहे. 1913 मध्ये कराची अनाथ सहाय्य समितीचे अध्यक्ष होते. 1917 मध्ये अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण संघ याची स्थापना केलेली आहे.
पुढील कार्य 1921 ते 1929 या टाइम पिरियड मध्ये शेतकरी समस्यावरती त्यांनी खूप काम केलं. महसूल वाढीचा विरोध केलेला आहे. विविध शेतकरी परिषदेचे अध्यक्ष ते बनलेले होते. अहिल्याश्रम 1923 मध्ये सुरू केलं आणि त्याचबरोबर कुटुंब उपासना मंडळ याची पण स्थापना केलेली आहे. महिलांनी चूल आणि मूल यांच्यापासून मुक्त होण्याचा त्यांचा प्रयत्न होता. साहित्य व विचार 1933 मध्ये भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, जे महत्वाचे आहे आपल्याला पेपरसाठी. आत्मचरित्र त्यांचं कोणतं आहे? माझ्या आठवणी आणि अनुभव हे आत्मचरित्र त्यांचं आहे. ओके. विठ्ठल रामजी शिंदे यांचं आत्मचरित्र माझ्या आठवणी आणि अनुभव. अजून कोणतं पुस्तक आहे? भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न 3 वेळेस पीवायक्यू मध्ये विचारलेला आहे. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यांचा विचार आता लक्षात ठेवा. त्यांचा विचार फार महत्वाचा आहे. गॉड हॅज नॉट क्रिएटेड मॅन. ठीक आहे. देवानं माणसाला बनवलेलं नाहीये. माणसानं देवाला बनवलेलं आहे. असं कोण म्हटलेलं आहे? विठ्ठल रामजी शिंदे म्हटलेले आहेत. वर्गहीन समाज निर्माण करणे हे त्यांचं ध्येय होतं, विचार होता. आध्यात्मिकता म्हणजे सामाजिक सुधारणा. आध्यात्मिकता म्हणजे काय? सामाजिक सुधारणा. 1933-34 मध्ये दलित मित्र हा किताब त्यांना बडोद्याचा राजा यांनी दिलेला होता. 1934 मध्ये महर्षी ही उपाधी मिळालेली आहे त्यांना. आणि 2 जानेवारी 1944 रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. आता काही एमसीक्यू प्रॅक्टिस. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशनची सुरुवात 1906 मध्ये केलेली आहे. कुठे केलेली आहे? मुंबईमध्ये. खालीलपैकी डिप्रेस क्लास मिशनचे उद्दिष्ट काय? शिक्षण व रोजगार. ऑप्शन बी. मुख्य उद्दिष्ट शिक्षण, रोजगार आणि सामाजिक उन्नती. मुरली प्रतिबंधक सभा कोणी स्थापन केली? 1910-11 टाइम पिरियड मध्ये कोणी केलेली आहे? शिंदे यांनी केलेली आहे. विठ्ठल रामजी शिंदे. खालीलपैकी सोमवंशी मित्र समाज कोणाशी संबंधित आहे? विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित आहे. 1907 मध्ये याची स्थापना केलेली आहे. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? विठ्ठल रामजी शिंदे यांनीच लिहिलेलं आहे. महात्मा फुले यांनी इशारा, गुलामगिरी, त्याचबरोबर त्रिरत्न, शेतकऱ्याचा असूड हे पुस्तक लिहिलेले आहेत. ओके. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं न्यूजपेपर कोणतं होतं? मुखनाय. सो दॅट्स इट मित्रांनो. काही डाऊट असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.